नमस्कार, मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर. तर हा डोसा मी कशाचा बनवला आहे, कसा बनवला आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. त्या अगोदर सकाळची सुरुवात झाली ही भिजवलेल्या ड्रायफ्रूट्सने आणि फ्रूट्सने. हेच खाऊन झाल्यानंतर मी नाश्त्याची तयारी करते. आता सध्या एवढा कडक उन्हाळा चालू आहे ना, की कंपल्सरी मी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या स्नॅकमध्ये नाचणीचा डोसा कंपल्सरी खाते. आता याच्यामध्ये बघा, मी नाचणीच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये जास्त आपल्याला काही नाही टाकायचं आहे. फक्त मी थोडासा क्रश केलेला ओवा, जिरेपूड, थोडासा कट केलेला कांदा, कट केलेलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ, बस एवढीच जिन्नसं मी याच्यामध्ये टाकलेली आहेत. व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं. आता यात पाणी मिक्स करून आपल्याला छानसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार झालं की लगेच तुम्ही डोसे बनवायला घेऊ शकता. तर बघा, आपल्याला नॉनस्टिकी तवा वापरायचा आहे, जेणेकरून आपला जो डोसा आहे तो तव्याला चिटकणार नाही. तर थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पातळ अशी मी लेअर केलेली आहे डोस्याची, जेणेकरून हा डोसा पटकन शिजेल आणि थोडासा क्रिस्पी होईल. तर तुम्हाला माहिती आहे, नाचणीच्या पिठामध्ये भरपूर सगळे कॅल्शियम, आयरन आणि फायबर असतात आणि ते आपण जर इनटेक केलं, स्पेशली या उन्हाळ्यामध्ये, तर आपल्या पोटाला खूप थंडावा देतो आणि हेल्दी ऑप्शन आहे, हलका आहे आणि तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे दिवसातून एकदा जरी हा ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स म्हणून जर याचा इंटेक केला तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल. तर बघा, मी फक्त एकाच साईडला डोसा होऊ दिला आहे, कारण की दुसऱ्या साईडने आपोआप हा वाफेवर शिजलेला आहे. तर दोन्ही साईडने शिजवायची गरज नाही आहे. आता असंच तुम्ही हा डोसा खाऊ शकतात. चवीला खूप मस्त लागतो. जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्की करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. थँक्यू.